प्रयत्न करते। हे पुंगाडे ही भेदी शाहिरी फक्त मर्दानीच गायची असते का हो, तर मुळीच नाही। याचे जिवंत उदाहरण आपण मगाशी बघितलेलं आहे की भक्तसिंग शिंदे यांच्या सुनबाई गीताताई शिंदे यांनी भेदी शाहिरी सुद्धा सादर केली। अरे मर्दानी पुंगाडे फक्त मर्दानीच गायचे असतात का हो, तर मुळीच नाही। ते तुमच्या आणि माझ्यासारखी महिलाही गाऊ शकते। ज्याप्रमाणे आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी जिने आकाशात झेप घेतली ती अंतराळवीर कल्पना चावला, आणि ज्या स्त्रीने आपल्याला घराचा उंबरठा ओलांडायला लावला आणि स्त्री शिक्षणाचे धडे दिले त्या क्रांती ज्योती क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले। किती नावं घ्यावीत? अहिल्यादेवी होळकर असतील, तारा राणी असेल, आमची रमाई भीमाई जिजाई, संत मालिकेमध्ये संत जनाई मुक्ताई आमच्या बहिणाबाई। अहो या कुठल्या क्षेत्रात माझ्या आहे त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढतायत। राजकारण असो, अर्थकारण असो, लिंबोणा समाजकारण असो। जर का आमच्या जिजाईच जन्माला आल्या नसत्या तर आम्हाला शोभा कळले असते का? भीमाई जन्माला आल्या नसत्या तर आम्हाला बाबासाहेब कळले असते का? चिमणाबाई जन्माला आल्या नसत्या तर आम्हाला ज्योतिबा फुले कळले असते का? याच्यासाठी स्त्री शक्ती धन्य आहे, नारी शक्ती धन्य आहे। आणि याचे जिवंत उदाहरण आमच्या या पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये एका स्त्रीला ही राष्ट्रीय शाहिरी गाण्याची संधी मिळाली। जोरदार आपण या सर्व गुरुवर्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे आणि विषयाला सुरुवात करते। महाराष्ट्र देश पाकळा विचारवंतांचा शूरवीर पुरुषांचा हा महाराष्ट्र। आणि याच महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये थोर साधू संतांचा जन्म झाला, शूरवीरांचा जन्म झाला, छत्रपती शिवाजीराजांचा जन्म झाला। अहो कसं जगावं, कसं जगावं शिकवलं ते छत्रपती शिवाजीराजांनी, आणि कसं मरावं शिकवलं ते धर्मवीर छत्रपती शंभूराजेने। तो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजीराजा कसा होता म्हणा? जायला मान्य नव्हती, कारण हे रावणाचं राज्य सभावड रामराज्याची स्थापना केली। समोर पदर पसरला हे जगत भवानी माते, हे रावणाचं राज्य सभावड रामराज्याची स्थापना झाली। याच्यासाठी मला हे वाढले, याच्यासाठी मला हे वाढले, आणि शिवाजी जाईच्या पोटी जन्माला आला आणि शाहीर
Yeah.